नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश टोंडे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण शेकडेवारी हा टॉपिक बघणार आहोत। शेकडेवारी टॉपिक खूप वेळेस वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारला जातो, त्या आता आपण लवकरात लवकर सुरुवात करूया। बघा, शेकडेवारी म्हणजे काय? शेकडेवारी म्हणजे 100 पैकी किती। आता 100 पैकी किती, आता 100 चे अंक आहे, 100 पैकी किती संख्या घ्यायची त्याला आपण शेकडेवारी म्हणतो। आता समजा जर मी म्हटलं 10%, 10% जर म्हटलं मी ना, 10% म्हणजे 100 पैकी 10, ठीक आहे। मग 1000 पैकी किती असेल? 1000 पैकी 100, ठीक आहे। त्यानंतर 10,000 पैकी 1000, ठीक आहे। याला म्हणतात शेकडेवारी। बघा, तर काय माहिती का, हे जे आहेत 10,000 पैकी 1000 हे 100 पैकी 10 या प्रमाणामध्ये आणणं याला शेकडेवारी म्हणतात। बस 100 पैकी आपल्याला 10 घ्यायला लागतात, 100 पैकी आपल्याला घ्यायला लागतात 10, ठीक आहे। तर 10,000 पैकी आपल्याला किती घ्यायला लागतात? 10,000 पैकी किती, ठीक आहे। आता आपण तिरकस गुणाकार केला, क्वेश्चन मार्क सोडून भागाकार, बाकी त्यांचा गुणाकार, ठीक आहे। आता हा शून्य कटला, हा शून्य कटला, बरोबर किती उत्तर आला? तर 100, सॉरी 100 नाही 1000, किती उत्तर आला? 1000, बघा 1000 आला। तर हेच सांगितलेलं आहे की बस समजा आता बघा आपल्याला 10,000 आहेत, या 10,000चे आपल्याला 10% काढायचे। 10% म्हणजे 100 पैकी जर 10 येऊन राहिले तर 10,000 पैकी किती येतील? तर याचे 10% कसे काढतात? 10 भागिले 100। याच्यासाठी एक सूत्र मी तुम्हाला ते सूत्र सांगतो। तेव्हा शून्याचे शून्य कटला, हा शून्य हे कटले की त्याला उत्तर 1000। तर बघा याचं सूत्र काय आहे तर, ठीक आहे, संख्या गुणेला टक्के। आपल्या भाषेमध्ये मी तुम्हाला गावरान भाषेत सांगू राहिलो की कसं लिहायचं, संख्या भागाला टक्के भागाला 100, आता गुणेला आपण काय म्हणू शकतो त्याला? मुदत म्हणू शकतो, मुदत। त्याला एक काय म्हणतात? मुद्दल गुणेला मुदत गुणेला दर भागाला 100, ठीक आहे। आता हेच संख्या जर तुम्ही याच्यामध्ये टाकली, आता मुद्दल किती दिली तुम्हाला? 10,000 दिली, ठीक आहे। मुदत किती दिली? मुदत आपल्याला माहिती नाही म्हणून एकच वर्ष घ्यायचा। आणि दर किती द्यायचा? दर किती सांगायला आपल्याला? 10% दर सांगितला, याला भागायला 100 घेतले, हा शून्य याच्याशी कटला, हा शून्य याच्याशी कटला, उरलं उत्तर 1000। याचं उत्तर किती आलं? 1000। या टाईपनं आपल्याला शेकडेवारी करावं लागते। आता आपण एक एक्झाम्पलला सुरुवात करूया, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशी गणित आपण बघूया। पहिले लेवल 1 मध्ये काठिण्य पातळी थोडी कमी असेल, ज्यामध्ये आपलं सर्व बेसिक क्लिअर होऊन जाईल। त्यानंतर लेवल 2 मध्ये आपले जे पण समजा एक्झामला विचारलेले क्वेश्चन आहेत ते आपण त्यामध्ये घेऊन घेऊ, आणि लेवल 3 मध्ये त्याच्यापेक्षा कठीण गणित आपण त्यामध्ये करणार आहोत, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लेवल 1 मध्ये तुम्हाला हे गणित दिलं आहे, मी एक तुम्हाला सॉल्व्ह करून सांगणार आहे। तुम्ही कसं करा, पहिलं गणित पहा आणि नंतर बाकीचे मी कसं सॉल्व्ह केलं त्यानुसार तुम्ही बाकीचे सॉल्व्ह करून घ्या, ठीक आहे। तर चला आता बघू आपण 1200चे 15% विचारलेलं आहे, ठीक आहे। 1200 घ्यायचे, आपण काय बदलं सूत्र? आता बघा सूत्र काय होतं आपलं, सूत्राचा वापर नाही केला तरी चालते कारण की तेच येणार आहे। तर बघा सूत्र काय होतं आपलं, मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागेला 100, ठीक आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? दर दिलेला आहे आणि मुद्दल दिलेला आहे। मुदत दिलेली नाही म्हणून याचा काही संबंध नाहीये, ठीक आहे। मग आता मुद्दल किती दिली आहे आपल्या? 12,000 रुपये। त्यानंतर दर किती दिला आहे? 15%, याला भागला 100 करायचा, ठीक आहे। याच्याशी शून्य 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 कटला, 12 गुणला 15, काय करायचं? 12 गुणला 15, 15 दुनी 30, 30शी शून्य, हातचे आले 3, 15 1 15, 15 आणि 3 18, उत्तर आलं 180, ठीक आहे। आज दुसऱ्या नंबरचं गणित बघा, 825चे 4% विचारले, याच्यानुसारच टाकून घ्यायचं, 825चे 4%, ठीक आहे। आता काय करायचं? आता तुम्ही जर याला भाग दिला, 25 25 25 चौक 100, आपलं 25 चौक 100 आणि 4 1 4, ठीक आहे। आता याला जर भाग दिला तुम्ही 25 25 25 50, 25 3 75, 25 3 75, याच्यामधून 75 गेले, किती राहतात? आता 12 आहे, याचा 7 आले, डबल येतात, 25 3 75, त्याचं उत्तर किती आलं? 33, बघा। आता पुढचं बघा, 30चे 12% काढायचे, 30चे 12% काढा लागतात, शून्य शून्य कटला, शून्य शून्य कटला, 12 3 36, त्याला भागायला 10, एकच शून्य म्हणून एक संख्या सोडून शून्य द्यायचा, तर शून्य किती? 3.6,
पुढचं बघा 150चे 11%. 150चे 11% काढायचे आपल्याला. टक्के विचारलं म्हणजे सरळ सरळ आपल्याला किती टक्के विचारले, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. सरळ सरळ किती टक्के विचारले आपल्याला, समजा आता इथं 11% विचारले. 11% म्हणजे काय करायचं माहिती का, 11 घेतले तर आधी 11 विचारले ना त्याच्या खाली 100 घेऊन घ्यायचे. आता 4 विचारले ना त्याच्या खाली 4 घ्यायचे, त्याच्या खाली 100 देऊन द्यायचे. आणि 15 विचारले ना 15 घ्यायचे, त्याच्या खाली 100 देऊन द्यायचे. आणि त्याला त्या संख्येने गुणून घ्यायचं. बरोबर तुम्हाला जेवढे टक्के पाहिजे तेवढे निघून जातात. ठीक आहे. आता याचं बघा आपण 150चे 11% काढू. 0चे 0 कटला. आता याचा 11चा आणि याचा गुणाकार करायचा. याचा गुणाकार येतो 165. ठीक आहे. आणि आता त्याच्या खाली 10. आता 10 खाली 0 एकच आहे म्हणून एक संख्या सोडून 0 द्यायचा. त्याचं उत्तर आलं 16.5. ठीक आहे. आता पुढे बघा 18चे 18% विचारले. आता मी तुम्हाला आधी सांगितलं टक्के म्हणजे काय करायचं फक्त. आता किती विचारले, 18 विचारले ना 18 घ्यायचे. टक्के विचारले ना टक्का विचारल्याबरोबर त्याच्या खाली 100 घेऊन घ्यायचे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, 100 पैकी 18 पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आपल्याला कशाचे विचारले, 18चेच विचारले. 18चेच 100 पैकी 18 विचारलेलं. ठीक आहे. मग जर तुम्ही 18चा आणि 18चा गुणाकार केला तर उत्तर किती येते, 324. त्याला भागेला 100. आता बघा 100 मध्ये 2 शून्य आहेत म्हणून दोन संख्या सोडून 0 देऊन द्यायचा. 2 संख्या सोडून 0 कुठे येणार, इथे येणार 3 आणि 2च्या मध्ये. तर ती किती येणार, 3.24. ठीक आहे. आता आपण लेवल 2 बघूया. लेवल 2 मध्ये तुम्हाला काही गणित दिलेलं आहे, त्यामधलं एक तुम्ही सॉल्व्ह करून पहा आधी. जर तुम्हाला नाही जमलं तरच नंतर उत्तर बघा. ठीक आहे. तर आपण पहिलं गणित बघूया. चे 7% बरोबर 126. तर x म्हणजेच किती. आता बघा चे 7% 126 आहेत, तर x किती आहे असं सरळ सरळ आपला प्रश्न विचारला. मग सरळ सरळ आपली मांडणी करून घ्यायची. आपण टक्के कसे काढतोय बघा. आता एक संख्या कोणती तरी त्या संख्येचे 7% काढले, ते 7% 126 निघाले. तर काय करायचं, x गुणला 7% म्हटल्यावर आपण काय सांगितलं होतं, टक्के विचारल्यामध्ये पहिले संख्या 7% विचारले 7 वर घ्यायचा आणि त्याच्या खाली 100 देऊन द्यायचे. ठीक आहे. आणि त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर किती आलं, 126 आहे. याचं उत्तर किती आलं, याचं उत्तर आलं 126. ठीक आहे. याचं उत्तर आलं 126. आता सरळ सरळ फक्त आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं, बाकी काही नाही. आता बघा काय असते माहिती का, आता याच्या खाली जो एक काहीच नसते म्हणजे एक असते. ठीक आहे. तर हे जे दोन संख्या एकमेकाला भाज्य असतात म्हणजे याचा भागाकार आणि याचा भागाकार करता येतो, वरच्याचा भागाकार केला जातो. याचा गुणाकार केला जातो, याचा आणि याचा गुणाकार एकमेकांशी. जेव्हा जर बघा गुणाकारच्या चिन्हाने जर समजा या संख्येचा गुणाकार केला जाऊ शकतो, या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार केला जाऊ शकतो, आणि या दोन संख्येचा भागाकार केला जातो, आणि या दोन संख्येचा भागाकार केला जातो. तर कसं माहिती आहे का, या दोन संख्येचा आपण भागाकार करू शकतो, या दोन संख्येचा आपण भागाकार करू शकतो, या आणि या संख्येचा आपल्याला गुणाकार करू शकतो, आणि या संख्येचा आणि या संख्येचा आपण गुणाकार करू शकतो. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा आता तुम्ही जर या 7ला 126ला जर तुम्ही 7 भागितलं, ठीक आहे, तर कितीचा भाग जातो बघा. 7 × 7 उरले किती 5, 7 × 8 56. आता काय उरलं बघा, x अटी 1 उरला, चा 1चा गुणाकार x येणार आहे, त्याच्या भागेला 100 बरोबर. आता इथं 18 उरले, x जसा तसाच येणार. ठीक. आता याच्या खाली काही नसतं म्हणजे एक असतो, आपण त्याच्या आधी बघितलं. आता याचा आणि याचा आपण तिरपा गुणाकार करू शकतो. ठीक आहे. मग x आणि 1चा तिरपा गुणाकार केला तर तो आला xच, आणि 100चा आणि 18चा गुणाकार केला तो किती आलं 1800. तर हेच आपलं उत्तर. ठीक आहे. आता दुसऱ्या नंबरचं बघा काय दिलं आहे, तर 3 किलोग्रॅमचे 2.5% म्हणजे किती. 2.5% याचा अर्थ 2.5% असतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. 3 किलोग्रॅमचे 2.5% बरोबर किती असा सरळ प्रश्न विचारला आहे. याच्यापुढे तुम्ही असं करून टाका, 3 किलोग्रॅमचे 2.5% बरोबर किती ग्रॅम. आता बघा इथं आहे किलोग्रॅम आणि इथं आहे फक्त ग्रॅम. ठीक आहे. आता बघा 3 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम होता, तो सरळ किती ग्रॅम होतात, तर 3000 ग्रॅम होतात. ठीक आहे. कारण की 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम होतो, तर 3000 ग्रॅम होतात. 3000 ग्रॅमचे 2.5% विचारलेलं आहे. 2.5%. आता हे कसं असते फ्रॅक्शन मध्ये, तुम्ही जेव्हा आपण याच्याच मध्येच बघूया. ठीक आहे. लक्षात द्या. इकडे मी काय सांगतो, बेसिक मध्ये आपण बघत होतो, पण आताच मी तुम्हाला सांगतो काय असते. तर बघा हे काय असतं माहिती आहे का, हे आणि 1/2 असं असते. ठीक आहे. 2 1/2 याच्यामध्ये काही नसते म्हणजे अधिकचं चिन्ह असते. ठीक आहे. तर काय होणार माहिती का, हा 2 तसाच राहणार आहे, आणि 1/2चा उत्तर किती येणार, 1/2चं उत्तर येणार 0.5. ठीक आहे. अधिक 2 याच जर तुम्ही बेरीज केली तर काय होणार आहे 2.5 असं ते दाखवलेलं आहे 2.5. ठीक आहे. तर याच्या दोघांच्या मनामध्ये काही नसते म्हणून म्हणजेच ते 2.5 असते. आता बघा 2.5% आपल्याला विचारलेले आहेत. 2.5% बरोबर किती.
हा सरळ सरळ प्रश्न आहे. आता बघा आठी पॉईंट आहे. पॉईंट असते म्हणजे आपण आता जेवढ्या संख्या सोयीच्या उजव्या साईडला असतील तेवढेच खाली शून्य देऊ. आता 2च्या पॉईंटच्या पुढे फक्त एकच संख्या म्हणून खाली एक शून्य देऊनला पॉईंट निघून गेला. ठीक आहे. आता हे जे 3 संख्या आहेत या 3 संख्येचा आणि या 3 संख्येचा भागाकार करायचा. हे या शून्याशी शून्य हे शून्य कटले, याच्याशी कटले. आता फक्त उरलं 25 आणि 3 यांचा गुणाकार करायचा. 25 3 75. तर 75 ग्रॅम हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण. पुढचं बघा, 7/12 चे 6% बरोबर किती. बस आता लक्षात ठेवा. एक तुम्हाला सांगतो, चे म्हणजेच गुणाकार होते. ठीक आहे. चे म्हणजेच गुणाकार होत असते. आता बघा 7/12 चे म्हणजेच गुणाकार घ्यायचा. 12 चे 6% म्हणजे आपण टक्के म्हटलं की आपण काय करत असतो, ते संख्या विचारली ते टक्के घ्यायचे, त्याच्या खाली 100 लिहून टाकायचे. हे झाले टक्के. ठीक आहे. आता याचा करायचा गुणाकार आणि भागाकार. आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की जर बरोबरचं चिन्ह असलं मनामध्ये, बरोबरचं चिन्ह असलं मनामध्ये आणि अटी जर समजा 2 असेल, अटी 4 असेल, इथं 6 असतील आणि इथं 8 असतील, तुम्ही काय काय करू शकता, या दोघांचा भागाकार करू शकता, या दोघांचा भागाकार करू शकता. ठीक आहे. या दोन संख्येचा तुम्ही गुणाकार करू शकता आणि या संख्येचा तुम्ही गुणाकार करू शकता. ठीक आहे. आणि या संख्येचा तुम्ही भागाकार करू शकता हे तर तुम्हाला माहित आहे. या संख्या भागाकार करू शकता हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. जर बरोबरचं चिन्ह आलं तर असं करत असतात आणि आपलं गुणाकारचं चिन्ह आलं तर काय करायचं बघा, लक्षात ठेवा. अटी समजा 2 आहे, इथं 4 आहे, याच्या दोघांच्या मनामध्ये गुणाकारचं चिन्ह आहे. अटी 6 आहे तर अटी 8 आहे. आता बघा काय करू शकतो, या दोन संख्येचा आपण गुणाकार करू शकतो आणि खालच्या दोन संख्येचा गुणाकार करू शकतो. इथपर्यंत आपल्याला माहित आहे. पण या संख्येचा आणि या संख्येचा आपण भागाकार करू शकतो. ठीक आहे. या संख्येचा आणि या संख्येचा आपण भागाकार करू शकतो, या संख्येचा आणि या संख्येचा भागाकार करू शकतो. का बरं, कसं काय? कारण की जर तुम्ही या संख्येचा गुणाकार करसाल आणि या दोन संख्येचा गुणाकार करसाल आणि नंतर भागाकार करसाल तरी पण सारखं आहे. या संख्येचा आणि या संख्येची भागाकार केला तरी पण सारखं आहे. ठीक आहे. तर आपण बघूया आता काय करायचं. बघा 6 आहे, 8 12 आहे. 6 न 12 ला भाग जातो म्हणून साइन 2 12. ठीक आहे. व खाली किती आला, 200 भागेला 7. ठीक आहे. आता काय करायचं, एक तुम्हाला टिक सांगतो मी तुम्हाला. बघा आता काय करायचं, या वरच्या संख्येला आता तुम्ही 2 न भाग देसाल आणि मग एवढा मोठा कुटाणा करसाल. एवढा कुटाणा करायचं काम नाही. फक्त काय करायचं, या संख्येला आपल्याला 100, आता या संख्येला आपल्याला फक्त काय करायचं, 10 मध्ये, 100 मध्ये आणि 1000 मध्ये कन्वर्ट करायचं. आता या 200ला जर मला 1000 मध्ये कन्वर्ट करायचं तर मला इथे किती गुणावं लागेल, हिला गुणावं लागेल मला 5 न. खालच्या संख्येला 5 न गुणलं म्हणून वरच्या संख्येला पण 5 न गुणायचं. आता हे किती झाले, हे झाले 10. आता हे झाले 1000, वरचं 7 × 35 हे झाले 35. आता खाली 3 शून्य म्हणून वर पण जे संख्या येणार त्या संख्येत 3 शून्य सोडून म्हणजे डॉटच्या इकडच्या साईडला उजव्या साईडला 3 संख्या लागतील आपल्याला. तर बघा 8 शून्य येणार आहे. ठीक आहे. 5 आपल्याला या जे अंश आहे आपला डॉट आहे, या डॉटच्या उजव्या साईडला 3 संख्या सोडून शून्य पाहिजे म्हणून 1 1 आणि हे 35 याचं उत्तर 35. आता चौथ्या नंबरचं गणित बघा काय दिलेलं आहे, 1/4% हे गुणोत्तरात कसे लिहा. ठीक आहे. काय विचारलं, 1/4% हे गुणोत्तरात कसे लिहा, आपल्याला गुणोत्तर विचारलं. ठीक आहे. आता बघा याच्याने मी तुम्हाला सांगितलं होतं की या दोन संख्येच्या मनात काही नसतं म्हणजे बेरीजची संख्या असते म्हणून हे काय 1/4. ठीक आहे. टक्के असणार आहे, 1/4% असणार आहे कारण याच्यामध्ये तर बेरीजची संख्या असतेच. आता बघा याचा पाया सारखा नाही, याच्या खाली एकच आहे. आता आपल्याला पाया सारखा करून घ्यायचा. पायाला सारखा करून घ्यायचा म्हणजे या संख्येला आपल्याला 4 न गुणावं लागेल आणि या संख्येला पण आपल्याला 4 न गुणावं लागेल कारण की पाया 4च आहे. मग याचा याच्याशी गुणाकार केला तर अटी येणार 4, वरती पण येईल 4च. अटी 1/4 आहे. या दोघांची आता शेवटी टक्के येणार नाही. आता बघा याची आणि बेची दोन्ही संख्येचा पाया सारखाच आहे म्हणून एक वेळेस लिहायचा. खालीला आपण वरचे दोन संख्येने बेरीज करायची 4 अधिक 1 5 झाले आणि हे दिले टक्के. टक्के म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं आधीच की टक्के विचारले म्हणजे याच्या खाली 100 देऊन द्यायचे. ठीक आहे. 100 दिले. आता बघा हा आहे ओरिजिनली भागाकार, हा जो आहे हा मेन भागाकार. आता या आणि हे जे संख्या आहे दोघांचा जर तुम्ही भागाकार जर इथं काही संख्या आणि या 100 या दोघांचा भागाकार होत असते. आता बघा या 100च्या खाली काही नाही आहे, या 100च्या खाली काही नाही आहे म्हणजे 1 असतेच. ठीक आहे. आता काय करायचं, या दोन संख्येचे याचा जर गुणाकार करायचा आहे, भागाकाराचं उलट गुणाकारामध्ये रूपांतर करताना काय करायचं, या संख्येची खालच्यावर वरचा खाली करायचा. ठीक आहे. आता हे भागाकार आहे, या भागाकाराचा आपल्याला उलट गुणाकारमध्ये करायचा आहे. गुणाकारमध्ये आपण कन्वर्ट करू तर काय जाईल, हा 1 जाईल वरे आणि हा 100 वरे आणि हा 100 आले खाली. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी गुणोत्तर विचारलं म्हणून काय करायचं, याचे भागाकार आपण गुणाकारचा करू शकतो. तर 5 × 2 = 10, वरती किती आला, वरती आला 1, खाली आला 80.
ठीक आहे. आता गुणोत्तर निघालं आपलं, कोणतं गुणोत्तर निघालं तर 1:80. आता लेवल 3 मध्ये बघा, पहिल्या क्रमांकाचं गणित आहे. जर ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे, तर बी चे मासिक वेतन ए च्या मासिक वेतनाच्या किती टक्के आहे. ठीक आहे, सरळ सरळ बघा, सरळ सरळ अर्थ आहे त्याचा, काही एवढं जास्त डोकं लावायचं काम नाही. हा ए आहे, हा आहे बी. ठीक आहे, जसं चित्र काढून तुम्हाला सांगतो, हा ए, हा आहे बी. आता काय दोघ जण एकाच कंपनीत असतात कामाले. ठीक आहे, काय असते माहिती आहे का. आता बघा काय सांगितलं मी, ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाचे 10% नसतं. आता काय माहिती आहे का, हा जो बी आहे, हा बी कमावतो 100 रुपये. ठीक आहे, हा गडी कमावतो 100 रुपये, आणि हा गडी ते 10 रुपयाला शिल्लक कमावतो. कारण इथे काय 10 रुपयांनी जास्त कमावतो. म्हणजे हा किती रुपये कमावतो असेल, हा कमावतो 110 रुपये. ठीक आहे, आता त्याचं काय म्हणणं आहे की हा जो बी आहे, बी पेक्षा हा 10% शिल्लक कमावतो. बी पेक्षा हा गडी 10% शिल्लक कमावतो म्हणजे 110 कमावतो. तर हा जो गडी आहे बी, हा ए पेक्षा किती टक्क्यानं कमी कमावतो, हा किती टक्क्यानं कमी कमावतो, किती टक्क्यानं कमी कमावतो. तर काय विचारायचं आपले, या संख्येच्या किती टक्क्यानं कमी जातो, ए च्या कमाईच्या किती टक्क्यानं. म्हणजे ए च्या कमाईच्या, म्हणजे तुलना कोणासोबत करायची आपल्याला, ए ची जी कमाई आहे त्याच्याशी तुलना करायची. म्हणून त्याच्याशी तुलना करायची आपल्याला पहिली संख्या लिहून घेतली 110. ठीक आहे, त्याच्यावरती लिहायचं किती न कमी आहे, 10 न कमी आहे, 10 न कमी आहे. तर हे 110 पैकी 10 रुपये कमी आहेत, 110 पैकी 10 रुपये कमी आहेत. तर 100 वरती किती, याला आपण कन्वर्ट केलं टक्क्यामध्ये. ठीक आहे, हा शून्यशी हा शून्य कटला, उरलं किती वरे, फक्त वरे उरलं 2.5 100, खाली उरले 11. याचा जर तुम्ही भागाकार केला, 11 9 99, 1/11, 11%. उत्तर आलं. उत्तर दुसऱ्या नंबरचं गणित बघा, काय दिलंय, साखरेचे भाव 20% वाढले, तर साखरेचा खर्च तेवढाच ठेवण्यासाठी साखर किती टक्के कमी वापरावी लागेल. ठीक आहे, आता बघा काय दिलंय, साखरेचे भाव. आता बघा, समजा आपण दररोज चहा घेत असतो. ठीक आहे, काय आलं, पहिल्यांदा साखर समजा पकडायचं की 100 रुपये किलो होती, त्याच्यापेक्षा पण आपण एक छोटे हे करून देऊ. बघा टक्के दिलेले 20%. टक्के म्हणजे काय करत असतो आपण, 20 आहेत त्याच्या खाली 100 देतो. ठीक आहे, ही संख्या आता याचा तुम्ही भागाकार केला ते होईल 105. ठीक आहे, हा काय माहिती आहे का, हे जे पहिले आपण एवढे साखरेचा भाव जो होता पहिले 5 रुपये होता, साखरेचा भाव आहे, हा साखरेचा भाव पहिला. आणि आता काय सांगितलं, 20% वाढ झाली. 20% वाढ झाली म्हणजे किती वाढ झाली, 1 रुपयानं वाढ झाली, 1 रुपयानं वाढ झाली. ठीक आहे, तर आपण त्याचा वापर किती टक्के कमी करायला पाहिजे. आता हे सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो बघा, हे किंमत आणि हा वापर. समजा पहिल्यांदा सुरुवातीला 5 रुपये किलो साखर होती, असं समजा 5 रुपये किलो साखर होती, आणि मी ती साखर किती आणायचो, मी ती साखर आणायचो 6 किलो साखर आणायचो मी ती सुरुवातीला. किती रुपये मला खर्च यायचा टोटल, तर मला तो खर्च यायचा 30 रुपयाचा, 30 रुपयाला मला खर्च यायला. आता काय झालं, साखरेचा भाव 1 रुपयानं वाढला. साखरेचा भाव किती रुपये झाला, साखरेचा भाव झाला 6 रुपये. तर मला आता इथं खर्च मला तेवढाच ठेवायचा, मला खर्च 30 रुपये लावायचे डबल बी. तर मला साखर कितीने कमी वापरावी लागेल. आता मला जर इथं 30 रुपये खर्च आणायचा असेल तर मला साखरचा वापर किती करावा लागेल. आता आधी जर तू 30 गुन्हा करायला पाहिजे तर मला 5 न गुणाकार करावा लागेल. याचा अर्थ मला इथं 5 न गुणावं लागेल. मग 5 न गुणावं लागेल तर पहिले मी साखर 6 किलो आणायचो, आता मला 5 किलो साखर आणायला लागून राहिली. म्हणजे मला किती किलो साखर कमी भेटू राहिली, 1 किलो साखर कमी करावं लागून राहिली. ठीक आहे, मग साखर कमी करून राहिलो, पण आपण कोणत्या संख्येवरती साखर कमी करू राहिलो, तर या 6 वरती करू राहिलो. पहिले 6 होती, 6 वरून आपल्याला 5 करायला लागले. ठीक आहे, म्हणून 6 वरती मला साखर किती किलोग्राम कमी करावं लागले, 1 किलोग्राम साखर कमी करावं लागत आहे. तर 100 वरती किती, सरळ सरळ करायचं. आता 100 भागला 6, तर काय होणार, पहिला भाग जाणार 6 1 6, उरले किती 4 उरले, भाग जाणार 6 6 36, 36 उरले किती 4 उरले, 4/6, डबल भाग जातो बघा, 2 2 4 आणि 2 3 6, 2 3 6 म्हणजे किती उरलं, हे 16 203%. म्हणजे मला 16 203% साखरेचा जो वापर आहे तो कमी करावा लागेल. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सारखंच गणित आहे हे, तुम्ही स्टॉप करून आधी सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला जर नाही आला तर नंतर व्हिडिओ बघा, खूप सोपं गणित आहे. बघा, चहा पावडरचा भाव 25% वाढला, घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्च तेवढाच राहिला पाहिजे. बघा काय झालं माहिती आहे का, चहा पावडरचं समजा मी चहा पावडर आणत होतो तर मला खर्च येत होता काहीतरी. आता काय झालं, आणि मी काहीतरी चहा पावडर आणत होतो, आता काय करायचं, तिचा जो भाव आहे तो 25% वाढला, तर मला चहाची पावडर किती टक्के कमी आणावं लागेल,
तर माझा जो खर्च आहे तो तेवढाच राहणार. ठीक आहे. आता बघा तुमच्या भाषेत मी सांगतो. समजा हा चहा आणि त्याची किंमत असेल काहीतरी रुपये. ठीक आहे. आणि मी तो आणत असेल काहीतरी किलोग्रॅमनं पकडू, आपण किलोग्रॅमनंच पकडायचं. ठीक आहे. आता काय करायचो मी 25 म्हणजे मी 100 रुपये साखर आणायचो. मी 100 रुपयाचा साखर आणायचो आणि तो किती आणायचो मी आणायचो तो 5 किलो. ठीक आहे. 5 किलो साखर आणायचो. बरं याच्यापेक्षा पण आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊ, कारण की फ्रॅक्शनमध्ये जर कन्वर्ट घेतलं तर आपल्याला ते सोपं जाणार. बघा 25% आहे. 25%च्या भागाला आपण 100 करत असतो. याला भागाला 25 चोक 100 हे झालं 104. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का, हे जी 4 संख्या, ही 4 संख्या काय दाखवते, पहिल्यांदा सुरुवातीला जे चहाची किंमत आहे ती दाखवते. सुरुवातीची चहाची किंमत ही सुरुवातीची चहाची किंमत आहे. आणि त्यानंतर काय दाखवलं आहे की हे जे आहे ते हे होणारी वाढ आहे. चहाची जी किंमत आहे ते किमतीमध्ये होणारी वाढ आहे. ठीक आहे. तर आधी किती रुपये होती, 4 रुपये होती. तर आधी 4 रुपये साखराची किंमत होती आणि मी 5 रुपयाचा 5 किलोग्राम साखर आणायचो. 5 किलोग्राम साखर आणून मला 20 रुपयाचा खर्च आहे. ठीक आहे. आता काय झालं, साखरेचा भाव हा कितीनं वाढला, 1 रुपयानं वाढला. 1 रुपयानं वाढला म्हणजे 4 रुपयाचं होतं साखर आपली चहा, तर आता कितीचं होणार, 5 रुपयाची चहा होणार आहे. 5 रुपयाची चहा. ठीक आहे. आणि आता मला खर्च तेवढाच ठेवायचा आहे, मला खर्च कमी करायचा नाही. तर खर्च जर मला कमी करायचा असेल तर मला इथं कोणत्या संख्येने गुणावं लागेल ते बघा तुम्ही. किती संख्या कोणत्या संख्येने गुणावं लागेल, आपल्याला इथं 4 गुणावं लागेल. म्हणजे बघा पहिले मी 5 किलोग्राम चहा आणत होतो, आता मला 4 किलोग्राम चहा आणत लागते. 1 किलोग्राम चहा कमी पडली माझी. ठीक आहे. म्हणून मग आपण काय करतो, मूळ संख्या कोणत्या, मूळ संख्येवरती कधी पण टक्के काढत असतात. तर 5 वरती 1 न कमी झाला तर 100 वरती किती, याचा तुम्ही गुणाकार असणार 5 2 10 20%. म्हणजे 20% कपात करावी लागेल मला चहाला. तुम्ही एक प्रकार असं पण समजा 2.5 किलोग्राम न यूज करता आधी पकडायचे 5 पाकिटं. मी चहाचे 5 पाकिट आणत होतो, 4 रुपयाच्या भावानं 5 पाकिट आणायचो मी. ठीक आहे. आपली पाकिटच माहीत ना तुम्हाला, पाकिट चहाचे पाकिट असे हे समजा 5 पाकिट आहेत चहाचे, 1 2 3 4 आणि बघा हे 5. मी चहाचे पहिले 5 पाकिट आणायचो आणि प्रत्येक चहाच्या पाकिटाची किंमत होती 4 रुपये, याचे पण 4 रुपये, याचे पण 4 रुपये, याचे पण 4 रुपये, याचे पण 4 रुपये. ठीक आहे. मला खर्च किती जायचा, मला खर्च यायचा टोटल 20 रुपयाचा. 20 रुपयाला मला पहिले खर्च यायचा. आता काय केलं त्यांनी, त्या कंपनीमधूनच त्यांनी भाव वाढवले आणि प्रत्येक चहाच्या पुडीची किंमत केली 5 रुपयाची. प्रत्येक चहाच्या पुडीची किंमत केली 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये. मग आता बघा प्रत्येक चहाच्या पुडीची जर त्यांनी किंमत 5 रुपये केलीची तर मला तेवढंच खर्च आला पाहिजे. मग खर्च आला पाहिजे तर मला 1 पुडी कमी घ्यावं लागेल. मला एकच पुडी कमी घ्यावं लागेल. 1 पुडी मी घेऊ शकत नाही 20 रुपयामध्ये. म्हणजे मग किती घेऊ शकतो मी, 4 पुड्या घेऊ शकतो. 5 रुपये 4 पुड्या जर मी घेतला तर मला 20 रुपये खर्च येणार. म्हणजे 4 पुड्या, पहिले 5 पुड्या येत होत्या, आता माझ्या 40 पुढे येऊन राहिल्या. किती पुढे कमी होऊन राहिले, 1 पुढे कमी होऊन राहिली. म्हणजे पहिले 5 पुढे येत होत्या, त्यापैकी आता 1 पुडी कमी झाली तर 100 वरती किती झाली, त्याचा भागाकारला 5 2 10 20% कमी आहे. ठीक आहे. तर आज आपण शेकडेवारी बघितलेली आहे. आणखी मी 2-3 व्हिडिओ टाकून देईन शेकडेवारी, त्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये शेकडेवारी बघणार आहोत. ठीक आहे. तर असंच चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. ठीक आहे. भेटूया नंतर आपण.